निम्मी अँड वीर. चिकन सूप बनवते का? चिकन सूप चालेल. चला तर आता आपण चिकन सूप बनवूया. तर इथे मी घेतलं आहे मिक्सरचा जार, त्यामध्ये टाकले आहे 2 मिरची, इथे टाकलं आहे मी अर्धा इंच अद्रक आणि थोडंसं लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि कोथिंबीर. आता मी इथे याला ग्राइंड करून घेतलं आहे. तर कुकरमध्ये इथे तेल घेतलं आहे, त्यामध्ये टाकले खडे मसाले आणि जो आपण पेस्ट करून घेतला होता तो पण मी इथे ॲड करून घेतला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता. तर इथे मी एक कांदा पण टाकून घेतला आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा आपण ग्राइंड करतो ना तेव्हा आपण कांदा ग्राइंड करू शकता, पण मी इथे असाच टाकलेला आहे. त्यानंतर मी थोडंसं जिरे पावडर, धने पावडर आणि हळद टाकून घेतली होती, मीठ चवीनुसार. यामध्ये मी चिकन घेतलं आहे. तर मी ते 4 पीस चिकनचे घेतले होते, थोडे मोठे मोठेच होते हे, आणि 2-3 पानं मी पुदिन्याचे टाकून घेतले होते. त्यानंतर मी आता इथे ब्लॅक पेपर पावडर टाकून घेतले आहे आणि आता मी छान त्याला फिरवून घेतलं होतं. आणि मी आता इथे मी आता 1 ग्लास पाणी ॲड करून घेतलं आहे. त्यानंतर छान असं फिरवून घेतलं आहे आणि गॅसला फुल करून घेतलं आहे. त्यानंतर मी आता इथे कुकरचं झाकण लावून कुकरला 2 शिट्टीमध्ये शिजवून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता 2 शिट्टीमध्येच कुकरचं छान असं चिकन शिजलेलं आहे. आणि मी मग त्या चिकनला थोडंसं असं तोडून घेतलं होतं चम्मचनीच, आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं त्याला फ्लेवर पण आला आहे. तर आता मी इथे एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेतलं आहे आणि चिकन छान शिजलं होतं आणि छान टेस्ट पण वाटत होती त्याची. तर आता इथे मी फ्रेश कोरिअँडर यावरून टाकून घेतलं आहे आणि निम्मी आणि वीरला पण दिलं होतं. वीर आणि निम्मीनी पूर्ण फिनिश करून टाकलं होतं. त्यांना खूप आवडलं होतं. ते कधी एवढं पीत नाही, पण यावेळेस त्यांना एवढं आवडलं होतं की त्यांनी पूर्ण फिनिश करून टाकलं होतं. आणि वीर पण म्हणत होता की खूप छान झालं आणि चिकनला पण छान ज्युसी मस्त टेस्ट आलेला आहे, फ्लेवर आलेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की असं ग्रीन मसाल्याचा करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. तर विंटरमध्ये चिकन सूप पिण्याची एक वेगळीच मजा आहे. तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशा सिंपल रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.